छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिंदेगड शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत। शिरसाट साहेब, अर्जुन खोतकर यांच्या नावाने 5 कोटीची रक्कम सापडल्याचा वगैरे तो आरोप आहे। 15 कोटी घेतल्याचा त्यांच्यावरती आरोप होतोय। धुळ्याच्या एका रूममध्ये ते सापडलेले आहेत। काय प्रकार आहे, काय सांगाल? नाही, मुळामध्ये ते 5 कोटी रुपये ठेवले कोणी, तिथे आले कसे आणि ते कुणाला द्यायचे होते याचा तपास लागलेला नाही। ठेवले कोणी हे तर कळायला पाहिजे ना। आपण एकदम उठसूट डायरेक्टली त्या आमदारावर आरोप करण्यापेक्षा मूळ वस्तुस्थिती काय आहे हे कळून जर आली तर आपल्याला आरोप करणं सोपं जातं। 5 कोटी रुपये रूममध्ये होते, 5 कोटी होते, आणखी ते मोजणी झाली का नाही झाली आणखी काही कल्पना नाही। परंतु ते अनिल गोटे मासे त्यांच्या त्या रूमच्या बाहेर बसले होते खुर्ची टाकून, ते पिक्चर आम्ही पाहिलेला आहे। म्हणून मुळामध्ये ते पैसे कुणाचे हा प्रश्न पहिला उपस्थित होतो। त्याचा छडा लागला का मग कोण कुणाला देत होतं, कोण कुणाकडून घेत होतं हे स्पष्ट होईल आणि त्यापूर्वी असे आरोप करणं चुकीचे आहेत असं माझं मत आहे। संजय राऊत म्हणतात की आता सर्वजण काखा वर करतील। हे 15 कोटी रुपये शिंदे गटाचे जालन्याचे आमदार खोतकरांना देण्यासाठी जमा झाले होते, त्यांना वाचवण्याचे प्रयत्न आता सुरू झालेत। आता हे 5 कोटीचे 15 कोटी झाले आणि विधान भवन आलं, न्याय मंदिर आलं। अरे हे कुणाचे पहिले कळू तर द्या ना। एखाद्याच्या आमदाराच्या रूममध्ये सापडलेत का? आमदारांनी घेतल्याचे कुठं पुरावे आहेत का? जे आमदारांना पैसे जायचे होते असं जर आपण गृहीत धरलं तर तिथं ते दिसले पाहिजे होते ना। जे आमदार तिथं राहतच नव्हते, ती रूम कुणाची, ते पैसे कुणाचे एकदा स्पष्टपणे समोर येऊ द्या आणि किती रक्कम आहे मला वाटतं आज तपासामध्ये सगळं निष्पन्न होईल। म्हणून आरोप करण्यापूर्वी थोडंसं त्याचा तपास तर होऊ द्या। उगाच तरी कोणते बेस नसलेल्या गोष्टीच्या अनुसरून एखाद्याला फासावर चढवायचं ही मला वाटतं ही पद्धत बरोबर नाही आहे। तपासामध्ये पोलीस जे काही काढतील मग त्यात कोणीही आरोपी असला किंवा कोणी त्यात संबंधित असलं तर त्याच्यावर कारवाई होईल, एवढं स्पष्टपणे आहे। पण संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रात भ्रष्टाचार कोणत्या थराला गेला आहे ह्याचं हे उदाहरण आहे। त्यांचं म्हणणं आहे की हा सगळा भ्रष्टाचार विधिमंडळापर्यंत गेला आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या राज्यात मंदिरापर्यंत हा भ्रष्टाचार पोहोचलेला आहे। आणि एवढंच नाही तर विधानसभेचे अध्यक्ष या घोटाळ्याचे मूक समर्थक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। अहो, हे कोण घोटाळे काढतंय, कोण बसलेलं होतं, हे कोणत्या घोटाळ्यामध्ये जेलमध्ये जाऊन आलेले आहेत? आरोपही असे लोक करतायत ना ज्यांनी जेल भोगून आलेले आहेत। आणि म्हणून आता त्याच्यावर आणखीन खोलात आम्हाला भाष्य करायला लावू नका। वस्तुस्थिती जाणून घ्या आणि मग त्याच्यावर बोला। त्यांचं म्हणणं आहे की ईडीला घाबरून हे अर्जुन खोतकर शिंदे गटात गेले। आता ह्या कॅश सापडल्यानंतर त्यांची ईडी चौकशी करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी आहे त्यांची। ती काही मागणी असू द्या, जोपर्यंत तपासामध्ये निष्पन्न होत नाही तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नाही। पहलगामवरून संजय राऊतांनी प्रश्न विचारला आहे की ज्यांनी हल्ला केला ते अतिरेकी कुठं आहेत, त्यांचा खात्मा करा। 1 महिना झाला, काय करत आहात? ते अतिरेकी कुठे, जर याचा ॲड्रेस संजय राऊतकडे असेल तर त्यांनी सरकारला दिला पाहिजे। अतिरेकी तुम्हाला सांगून लपतात का अतिरेकी नाही आता मी इकडे चाललो बरं का? अतिरेकी होते ते पळाले, शोध घेतातच ना। आणि तरी इतर अतिरेकी आपण मारतोय रोज, इतर अतिरेकी सोडत नाही आहे, रोज मारतोयच आहे ना। मग हा कुठं पळून गेला, एकदा याला टाईम लागेल का नाही? पाकिस्तानामध्ये गेला असेल कुठे तर त्याला शोधायला टाईम लागेल का नाही? म्हणून कुणाला सोडणार नाही, परंतु याचा अर्थ इतर अतिरेकी तेवढेच झालेत त्यांना मारायचं काम हे सरकार करतंय आणि करत राहणार आहे। राज उद्धव यांच्या युतीचा पुन्हा एकदा मुद्दा चर्चेत आला आहे। अनिल परब म्हणतात की या युतीसाठी आमचा सकारात्मक प्रतिसाद आहे, मात्र राज ठाकरेंनी ठरवायचं की युती कोणासोबत करायची। सकारात्मक आहे ना, अनिल परब बोलत आहेत ना। अनिल परबने राज ठाकरेंकडे जावं, जाणार आहेत का? इगो कोणता आहे तुम्हाला? पक्षासाठी जर तुम्हाला सर्व काही करायचं असेल तर अनिल परबांचे सुद्धा चांगले संबंध आहेत, त्यांनी राजसाहेबाकडे गेलं पाहिजे, बोललं पाहिजे। चला चर्चेची सुरुवात मी करतो असं म्हणून पुढाकार घ्या ना। या सगळ्या गोष्टी जे आहेत ना वायफळ गोष्टी आहेत, त्यांना युती करायची नाही आहे। राजसाहेब त्यांच्याबरोबर जाणं हे त्यांना परवडणारं नाही हे त्यांना माहिती आहे, म्हणून ही युती होणार नाहीच। दुसरी एक दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडली। अजित पवारांच्या पार्टीचे राजेंद्र हगवणे हे जे होते त्यांची सून वैष्णवी हगवणे हिनं 16 मे रोजी आत्महत्या केली। तर हगवणे कुटुंबियांकडून तिला हुंड्यासाठी तगादा दिला जात होता, मारहाण केली जात होती, त्यामुळे हा सगळा प्रकार घडला आहे। त्या महिला भगिनीने जी काही आत्महत्या केली दुर्दैवी आहे। कारणं हुंड्याच्या दाखवल्या जात आहेत,
काय नेमकं त्याच्याबद्दलची माहिती नाही, परंतु असा प्रकार कुठेही होता कामा नये. मग ते आमदाराची सून असो की आमदाराची लेक असो की सर्वसामान्याची मुलगी असो, या आधुनिकतेच्याकडे चाललेलं आपलं जे देश आहे त्यामध्ये आजही ती हुंडाची प्रथा जी चालू आहे ना, आणि त्याच्यामुळं जर एखाद्या भगिनीचं जर आत्महत्या करावं लागत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा दुर्दैवी कोणतं नाही. आणि यामुळं समाजामध्ये नेतृत्व करताना जर आपल्याकडून आपल्या हाताकडून जर अशा घटना घडल्या तर त्याचा दूरगामी परिणाम होतो. म्हणून ह्या गोष्टी खरं तर होता कामा नयेत. पण झालं का, आता याच्याबद्दलची आणखीन सविस्तर माहिती माझ्याकडे नाही आहे, परंतु झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे. दुसरा एक मुद्दा समोर आला की मोनिका राजळेंनी देवीदास खेडकर नावाच्या एका कॉन्ट्रॅक्टरची कामं अडवली होती. ती कामं अडवल्यामुळं अब्दुल सत्तारांनी मध्यस्थी करून त्या कॉन्ट्रॅक्टकडून मोनिका राजळेंना 75 लाख रुपये मध्यस्थी करून दिले सुद्धा. मात्र त्यानंतरही कामं अडवल्यामुळं त्या कॉन्ट्रॅक्टरला हार्ट अटॅकचा झटका आला आहे. त्या कल्पना नाही या प्रकरणाची, कोण कोणाच्यात आता आहे इन्व्हॉल्व आहेत त्याच्याबद्दलचं माहीत नाही, परंतु त्यांनी जर कंप्लेंट केली असेल तर निश्चित त्याची चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले कॉन्ट्रॅक्टरच्या पत्नीने. नाही, मग निश्चित चौकशी होईल. मुख्यमंत्री अशा पत्राची दखल गांभीर्याने घेतात आणि मला वाटतं त्याची चौकशी ते करतील. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी जी यूट्यूबर होती ज्योती मल्होत्रा, तिनं लालबागच्या राजाच्या गर्दीचे सुद्धा व्हिडिओ काढलेले आहेत आणि अनेक वेळेला मुंबई दौरा सुद्धा केला आहे. त्या महिलेचे तर इतके कारनामे समोर यायला लागलेले आहेत. कुठं पंजाबमधले काही कारनामे, तर कधी काश्मीरचे कारनामे, कधी आणखी लालबागचे कारनामे. मला वाटतं हे हेरगिरीमध्ये तिने काही ज्या पद्धतीने पार्टिसिपेट केलेलं आहे ते अत्यंत खतरनाक आहे. मी तर कुठं पेपरला वाचलं की त्या पाकिस्तानला कुठं जाऊन तिथे लग्नही करणार होती. म्हणून ती इतक्या प्रमाणात कशी पसरली, एकटी महिलाही करू शकत नाही, तर तिच्याबरोबर कोणी ना कोणी नक्की असावं. एकट्या दुकट्याचं काम नाही, एक महिलेचं तर बिलकुल नाही. म्हणून याचा तपास करताना या त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं सरकार ह्या गोष्टी करत असावं. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मान सन्मान मिळाला तर मविया म्हणून लढू, अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढू, असं रोहित पवार म्हणतात. मान सन्मानचा प्रश्न येतो कुठं आता? रोहित पवाराला माहिती आहे आपल्याला महाविकास आघाडीबरोबर राहायचंच नाही आहे. त्यांचे आजोबा मार्ग ते आता दुसरा पत्करतायत. काका ऑलरेडी दुसरीकडे गेलेले आहेत. सुप्रियाताई जे आहेत मोदीच्या नेतृत्वाखाली परदेशात गेलेले आहेत. म्हणून आता महाविकास आघाडीबरोबर राहणं हे त्यांना पचनी पडणारं पण नाही आणि ते राहणार पण नाहीत. म्हणून येणारं राजकारण हे वेगळ्या धर्तीचं तुम्हाला पाहायला मिळेल. मला वाटतं भविष्यामध्ये शरद पवार हे दुसऱ्या पक्षात जाताना आपल्याला दिसतील. थोडक्यात सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री दिसतील का? नाकारता येत नाही. काय राजकारणात काही अशक्य नाही आहे. सुप्रिया सुळेची तशी तीव्र इच्छा पहिल्यापासून होती. जर ते पूर्ण होत असेल तर मला वाटतं कॉम्प्रोमाइज व्हायला काही हरकत नाही. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य आलं की पालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार. उपमुख्यमंत्री माजी नगरसेवकांनी त्यांनी मार्गदर्शन केले आणि निवडणुका केव्हाही लागू शकतात, तयार राहा असं म्हणणं आहे. 100% निवडणुका हे तातडीने लागणार आहेत. आता त्याचा प्रोसेस सगळं सुरू आहे आणि महायुतीचाच भगवा झेंडा हा मुंबई महानगरपालिकेवर फडकणार आहे हे निश्चित आहे. म्हणून आम्ही सुद्धा सर्वजण कामाला लागलोत. आम्हाला मुंबई महानगरपालिका जिंकायचीच. या महिन्याच्या शेवटपर्यंत शरद पवार महायुतीत सामील होतील असं वाटतंय? नाही, या महिन्यात नाही होणार. जवळपास पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत काहीतरी उलाढाले होतील असं एकंदरीत राजकीय वर्तुळातून कळतंय. म्हणजे 15 तारखेपर्यंत ही सगळी युती होऊन जाईल. अजित पवार शरद पवार एकत्र येतील आणि महायुतीसोबत पण येतील अशी एकंदरीत माहिती आहे. आता ती खरी का कुठे माहीत नाही, परंतु अब देर नाही. आता लवकरच शुभमंगल सावधान. तर हे होते संजय शिरसाट यांनी अत्यंत महत्त्वाचा खुलासा केलेला आहे की 15 जूनपर्यंत शरद पवार हे अजित पवारांसोबत आणि त्यासोबतच महायुतीसोबत जोडले जातील. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.